हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरोसे फॅशन डिझायनर मराठी आपली ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या आणि एकामागे एक नेहमी मला त्याच कमेंट येत होत्या. तर मी म्हटलं चला आता खूप वेळा कमेंट आल्यात आणि बऱ्याचशा ताई आपल्याला कमेंट करतात, तर ते कमेंटचे उत्तर देणं खूप गरजेचं आहे. कमेंट आली त्याखाली मी उत्तर तर देते, पण काही गोष्टी असे असतात की सगळ्याच कमेंटमध्ये आपण नाही सांगू शकत. तर म्हटलं चला एक स्पेशल व्हिडिओ बनवावा, जेणेकरून कसं होईल की त्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला सगळ्यांना सगळ्याच प्रश्नांची उत्तर अगदी व्यवस्थित अशी मिळून जातील. तर मग त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवायला घेतलेला आहे. सो चला आता कमेंट काय काय होतं तुम्हाला मी पहिले सांगते. आता मी माझ्या वाचून मनात ठेवलेले आहेत, लिहिलेले वगैरे नाही आहेत किंवा मी दुसऱ्या मोबाईलने दाखवणार नाही. तर लाईट गेल्यामुळे मोबाईलची चार्जिंग संपलेली आहे आणि लाईट नव्हती, थोडासा वेळही होता. तर म्हटलं एक व्हिडिओ बनवून टाकावा, जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळून जाते. तर बऱ्याचशा त्यांची कमेंट होत्या की ताई तू हे काम किती वर्षापासून करते, ताई तू कुठे राहते, ताई तू ब्लाऊजची शिलाई किती घेते, ड्रेसची शिलाई किती घेते, नऊवारी साडीची शिलाई किती घेते. बऱ्याचशा कमेंट होत्या वेगवेगळ्या. तर म्हटलं चला मग आता इथं सगळ्या कमेंटचे उत्तर मी तुम्हाला देईन. तर सगळ्यात अगोदर माझं नाव ज्योती सुरसे, तुम्हाला तर माहितीच आहे आपले फॅशन डिझायनरचं जिथं हे चॅनलचं नाव आहे तेच माझं पण नाव आहे. तर अशा पद्धतीचं. तर मग म्हटलं आता ठीक आहे तुम्हाला सांगावं पुढं. तर मी कुठे राहते, तर मी अहिल्यानगरमध्ये राहते. आणि नेमकं मग बऱ्याच ताई अशा पण विचारायच्या की ताई नेमकं अहिल्यानगरमध्ये नेमकं तू कुठं राहते, आम्ही पण अहिल्यानगरमध्ये राहतो असं तसं नाही का. तर म्हटलं चला आता इतकं विचारतायत तर आपण सांगावं. आता कसं ऑनलाईन म्हणजे आता व्हिडिओमध्ये आपण हे सगळं नाही सांगू शकत, कसं सोशल मीडियात असल्यामुळं आपण सगळे डिटेल आपले नाही सांगू शकत. पण तरीसुद्धा आता माझ्या इतक्या ताई रिक्वेस्ट करून सारखं तेच प्रश्न विचारतायत, तर मी सांगते. मी अहिल्यानगरला बुरानगर रोडला राहते. तर तुम्हाला माहितीच असेल काही इतर राहतात त्या ताईंना माहितीच असेल. जी तुळजापूरची आई तुळजाभवानीचं मंदिर आहे बुरानगरला, त्या रोडला मी राहते. अहिल्यानगरपासून 1 किलोमीटरवरच्या अंतरावरती. तर ठीक आहे, आता हेच प्रश्न मी तुम्हाला उत्तर सांगितलं. आता मी किती वर्षापासून काम करते, मी जवळजवळ 15 ते 16 वर्षापासून काम करते. फॅशन डिझायनरचा क्लास म्हणजे टेलरिंगचा क्लास माझ्या लग्नाच्या अगोदरच झालेला होता माझा, आणि फॅशन डिझायनरचा क्लास मी परत एकदा लग्न झाल्याच्या नंतर केला. आणि तेव्हापासून मी 15 वर्ष झाली, 15 ते 16-17 वर्ष होत आले मी हे काम करते. पण मी 15 वर्ष झाले मी बाहेरचं काम करते. अगोदर 2-3 वर्ष मी घरातच काम करायची, म्हणजे घरातल्यांची ब्लाऊज वगैरे शिवायची, जास्त काही बाहेरचं काम नव्हते करत. तर आता बरेचसे वर्ष झालं मी बाहेरचं काम करते, म्हणजे कस्टमरचे ब्लाऊज घेणं वगैरे, ड्रेस ब्लाऊज नऊवारी साडी, बऱ्याच गोष्टी. आणि आता म्हणजे सुरुवातीपासून ते 15 वर्षापर्यंत म्हणजे आतापर्यंतचं जे काही माझं हे टेलरिंगचा प्रवास आहे, तर हे सगळं मी एखाद्या व्हिडिओमध्ये सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेल. कारण काय होतं, व्हिडिओ खूप मोठा होतो मग तुम्ही व्हिडिओ बघत नाही असं पण होतं. तर आता फक्त आपण नेमक्या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर मग आता प्रश्न होता असा की ताई तू ब्लाऊजची शिलाई किती घेते. आता ब्लाऊजची शिलाई मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, शॉर्ट व्हिडिओमध्ये. बहुतेक आता नवीन आपले सबस्क्रायबर वाढलेले आहेत, आपल्या बऱ्याचशा काही नवीन आपल्या फॅमिलीमध्ये ॲड झालेले आहेत. तर मग त्यांना एक दिवस तो व्हिडिओ बघितला पण नसेल, पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते की मी ब्लाऊजची शिलाई, कटोरी ब्लाऊजची शिलाई अस्तर लावून 250 रुपये घेते. प्रिन्स कट ब्लाऊजची अस्तर लावून 220 रुपये घेते. आणि प्लस त्याच्यानंतर नॉट लावायची असेल, नाडी लावायची असेल त्याचे 10 रुपये एक्स्ट्रा घेत असते. आणि त्यानंतर डिझाईन वगैरे असेल तर तशा पद्धतीने एक्स्ट्रा शिलाई वाढत असते. आता प्रत्येक पॅटर्नमध्ये ज्यावेळेस मी पॅटर्न शिवत जाईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगत जाईल की मी ते पॅटर्नची शिलाई किती घेतली, म्हणजे तुम्हाला पण समजत जाईल की ही डिझाईन केल्याच्या नंतर इतकी शिलाई घ्यायची असते. आता शिलाई म्हणायला गेलं तर प्रत्येक एरियामध्ये शिलाई बदलते, तर त्याच्या एरियाच्यानुसार शिलाई असते. आता म्हणायला गेलं तर आमच्या गावाकडे सुद्धा 204 शिलाई आहे, एवढी म्हणजे शिलाई नाही आहे. आणि आता इथून नगरमध्ये गेलं तर तिथं 400, 450, 500 रुपये शिलाई आहे बेसिक ब्लाऊजची. म्हणजे कसं कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, साधे सिंपल आपले ब्लाऊज असतात ते, आणि जे काही ब्लाऊज आहेत डिझायनर ब्लाऊज असतात शिवतात पॅटर्ननुसार, तर त्याच्यामध्ये वाढलेली जाते जी शिलाई, म्हणजे जास्त आहे शिलाई.
कारण मला माहिती आहे माझे 1-2 मैत्रिणीचे शॉप वगैरे आहेत नगरमध्ये, त्याच्यामुळं. तर म्हणून मी म्हटलं आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार. आता मी तर नगरपासून तर 1 किलोमीटरवर अंतरावर ज्या लांब राहते आणि तर म्हणजे बऱ्यापैकी बरेचसे म्हणजे खूप मोठं आहे हे एरिया. तरीसुद्धा इथं शिलाई तेवढीच आहे, कारण काही मिडल क्लास लोक आहेत, तर काही चांगले फॅमिलीतले आहेत, तर काही मध्यवर्गीय, असं बरेचसे सगळे एकत्र भरपूर लोक आहेत राहतात. पण तरीसुद्धा मग मी सगळ्यांना परवडेल, सगळ्याला जमेल अशा पद्धतीने शिलाई घेते. म्हणजे कसं सगळे एकाला वेगळी एकाला वेगळी असं काही नाही, मी प्रत्येकाला एक सारखी शिलाई घेत असते. जी माझी 250 रुपये कटोरी ब्लाऊजची असते ती. आता प्रिन्स कट ब्लाऊजची सुद्धा मी कधी कधी 250 रुपयेच घेते. जर कोणाला एक्स्ट्राचे आय वगैरे करून द्यायचे असतील, नॉटलेस लावायचे असेल तरच मी 20 रुपये जास्त घेते, नाहीतर शक्यतो मी तेवढी शिलाई घेत असते. आता बोटनेक ब्लाऊजची म्हणायला गेलं तर बोटनेक ब्लाऊजची मी 300 रुपये शिलाई घेते आणि त्यानुसार मापं वगैरे बदलतात, बऱ्याचशा गोष्टी बदलतात त्यामध्ये. आता तुम्ही जर शिवत असाल तर तुम्हाला माहिती आहे. आणि ते बोटनेक ब्लाऊजची मी 300 रुपये शिलाई घेते. त्याच्यानुसार जर त्याच्यानंतर तुम्ही एखादा पॅटर्न केला, डिझाईन केली, भाईला डिझाईन, बॅकला डिझाईन वगैरे केली, तर पॅटर्न वेगळा बदलला तर मग परत त्याची शिलाई वाढली जाते. तर एक्स्ट्राची किती घेते, काय घेते, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये पुढे सांगत जाईल. ठीक आहे. तर मी आता तुम्हाला साधा सिंपल प्लेन ब्लाऊजची शिलाई सांगते. तर साधा सिंपल प्लेन ब्लाऊजची शिलाई शक्यतो इथं आमच्या इकडं भिंगारमध्ये किंवा नगरमध्ये गेलं तर तुम्ही इथं 150-200 रुपये शिलाई आहे साध्या सिंपल प्लेन ब्लाऊजची. पण मी इथं 100 रुपये शिलाई घेते, कारण प्लेन ब्लाऊज काही जास्त कोणी आता शिवत नाही आणि प्लेन ब्लाऊजला मग शिलाई पण द्यायला खूप काटकसर करतात बायका. अस्तरच्या सुद्धा ब्लाऊजला तसंच करतात, पण तरीसुद्धा काही कस्टमर आहेत की इझिली शिलाई देतात, पण काही कस्टमर खूप त्रास म्हणजे खूप वेळा बनावं लागतं त्यावेळेस ती शिलाई देतात. पण तरीसुद्धा ठीक आहे, चालते, चलू द्या. आणि साधे सिंपल ब्लाऊजची मी 100 रुपये शिलाई घेते. कोणाला वाटले तर शिवायला तर देतात, नाही तर मग नाही आवडलं, नाही परवडलं तर त्यांना नाही दिलं तरी मी काहीच बोलत नसते. मग ज्याला आवडतं ते देतात. आता माझे रेग्युलरचे कस्टमर, त्यांना फिनिशिंग वगैरे ब्लाऊज माझे शिवलेले आवडतात, तर ते माझ्याकडे येतात. तर मग अशा पद्धतीने मी काम करत असते. ठीक आहे. आता पुढं तुम्हाला सांगते नऊवारीची साडीची शिलाई. मला याच्याबद्दल सुद्धा बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या. आता नऊवारी पॅटर्ननुसार ठरते. साधी सिंपल ब्राह्मणी कष्टा साडी त्याची मी 800 रुपये शिलाई घेते. त्यानंतर राजलक्ष्मी साडीची मी 1000 रुपये घेते. शाही मस्तानी झिगझॅग प्लेटाची त्याचीसुद्धा मी 900 रुपये शिलाई घेते. पॅटर्ननुसार पैसे वाढतात, पॅटर्ननुसार पैसे कमी होतात, अशा पद्धतीने ही शिलाई असते. 3 पॅटर्न मी नऊवारी साडीचे शिवत असते. त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न असतात. मी बऱ्याच वेळा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. मागच्या बरेचसे व्हिडिओ आहेत, तुम्ही नक्की एकदा चॅनलवरती जाऊन चेक करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती ब्लाऊज असेल तर ते ब्लाऊजची शिलाई वेगळी ठरते आणि नऊवारी साडीची शिलाई वेगळी ठरते. ठीक आहे. अशा पद्धतीची ही शिलाई असते. आता ड्रेसची शिलाई किती घेता ह्याच्यावर सुद्धा बरेच कमेंट आल्या होत्या. तर ड्रेसची शिलाई मी 350 रुपये घेत असते. तर 350 रुपये म्हणजे 350 रुपये शिलाई असते ड्रेसची. तर त्यामध्ये फक्त ड्रेस आपण शिवून द्यायचा, त्यांचं सगळं अस्तर वगैरे त्यांनी सगळं दिलं. म्हणजे एक टॉपला आपल्याला 2 मीटर अस्तर लागत असतं, तर त्याच्यामध्ये त्यांनी अस्तर वगैरे टॉपचं दिलं तर. आणि जर विदाऊट अस्तर असेल तर फक्त 50 रुपये कमी घेते. म्हणजे अस्तरचा नसेल टॉप, सिंपल असेल बिना अस्तर, तर 50 रुपये कमी घेते टॉपच्यामध्ये आणि 300 रुपये शिलाई घेते. आणि त्याच्यामध्ये अस्तर असेल, म्हणजे अस्तर लावून द्यायचं असेल तर 350 रुपये घेते. आणि अस्तर जर मी आणलेलं असेल तर त्याचे अस्तरचे मी 90 रुपये वेगळे घेते. कारण अस्तर 45 रुपये मीटरने मी अस्तर आणत असते किंवा 50 रुपये मीटरने सुद्धा आणत असते. तर 45 मीटरने अस्तरचे 90 रुपये होतात. तर मग मी अशा पद्धतीने ड्रेसची सुद्धा शिलाई घेते. प्लस 350 रुपये शिलाई प्लस 80 ते 90 रुपये अस्तरची अशी घेत असते. आता अस्तरसुद्धा कमी जास्त भाव उतरत असतात, कमी जास्त होत असतात, किंवा कोणत्या क्वालिटीचं 2-3 क्वालिटीचे असतात. 40 रुपये मीटर, 45, 35 असतात, 50 असतात, असे 3-4 क्वालिटीचे अस्तर असतात. आता ज्याला जी क्वालिटी आवडते ती क्वालिटी मी लावून देते. पण शक्यतो मी क्वालिटी चांगली देण्याचा प्रयत्न करते. त्यांनी जरी हलक्या क्वालिटीचं लावायला सांगितलं तरीसुद्धा मी चांगल्या क्वालिटीचं लावते. त्यामध्ये मग 5-10 रुपये माझे
म्हणजे तोटा होतो त्याच्यामध्ये. पण ठीक आहे चला, कारण अस्तर चांगलं लावलं तर ड्रेससुद्धा खूप ड्रेस असो ब्लाऊज असो खूप दिवस टिकतो. आणि टिकल्याच्या नंतर मग ते थोडंसं आपल्यालाही थोडं छान वाटतं, चला बाबा आपण शिवल्याच्या नंतर त्यांना निदान थोडे दिवस ब्लाऊज छान असा बसलेला आहे, टिकलेला आहे त्यांचा ब्लाऊज. नाहीतर मग अस्तर खरं थोडंसं लो क्वालिटीचं लावलं तर लवकर ते अस्तर म्हणजे हे होतं, विरघळतं, फाटतं आणि त्यानंतर मग काय होतं, लवकर फाटलं जातं ब्लाऊज. मग आपल्यालाच परत बोलतात की तुम्ही खूप हलकं अस्तर लावलं, असं तसं अशा गोष्टी होतात. त्याच्यामुळे मग मी तिथं थोडं पण विचार नाही करत, चांगल्याच क्वालिटीचं अस्तर लावत असते. तर ठीक आहे, मग हे आहे अशी पद्धतीची मी शिलाई वगैरे घेत असते. आणि बरेच अजून काही कमेंट्स होत्या की ताई नेमकं तू कुठे राहते. आता मी नेमकं एक्झॅक्टली तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि जर तुम्ही इथं कुठे जवळ राहत असाल तर जर तुम्हाला शिवायची इच्छा असेल तर तुम्ही इथं नक्की येऊ शकता. कारण इथल्या एरियामध्ये तर इथं सगळ्यांना माहिती आहे की माझं नाव वगैरे. तर मग त्याच्यामुळे मी बरेच वर्ष झालेले इथं राहते, जवळजवळ 15 वर्षे झालं मी इथे राहते. त्याच्यामुळं आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत तर मी तुम्हाला अजून शेअर करायच्या आहेत. आता यूट्यूबबद्दल पण बरेचसे प्रश्न विचारले होते, तर आता यूट्यूबबद्दल मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की ते शेअर पण करेन. कारण हा व्हिडिओ जर मोठा झाला तर मग तुम्ही बघितलं नाही तर बरेचसे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत नाहीत आणि कन्फ्युजन तिथंच होतं. मग परत कमेंट येते की ताई तू कुठे राहते, ताई तू ब्लाऊज किती शिलाई किती घेते, असं हे सगळ्या गोष्टी मी उत्तर तर देते. मला विचारल्याबद्दल मला छानही वाटतं, उत्तर पण देते. पण जितकं मी माझ्या तोंडातून तुम्हाला ऐकायचं असतं तितकं मग मला सांगणं होत नाही, असं होतं. कुठेतरी वेळ तरी नसतो किंवा तरी सुद्धा मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय हे देते. कारण मला सुद्धा आवडतं रिप्लाय द्यायला. कारण कसं आहे, तुम्ही इतकं प्रेमाने कमेंट करता, एवढं ते छान पद्धतीने मला विचारता, तर माझं सुद्धा काम आहे कमेंटला रिप्लाय द्यायचं किंवा तुमच्या प्रश्नांचं उत्तर वगैरे द्यायचं. तर त्याच्यामुळं मी म्हटलं एवढं तरी मी तुम्हाला सांगू शकते, तर तेवढं तरी मी सांगावं. तर त्याच्यामुळे आजचा हा खास व्हिडिओ मी बनवलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.